हा सर नमस्कार. नमस्कार. मी अनिल वाघ, मुक्काम पहाडदरा पोस्ट धामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी साधारणपणे शेतीमध्ये 4 ते 5 वर्ष मक्याचं पीक घेतोय आणि मका हा बियासाठी करतोय. तर बियासाठी मका करत असताना त्याचं बियाणं जे आणतो लावायसाठी तर ते मी बुलढाणा या ठिकाणावर आणतो आणि दरवर्षी माझी मका ही डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये लागवड असते. तर ह्याही वर्षी मी बुलढाण्यावरून बियाणं आणलं. त्याच्यामध्ये आदित्य रेड आणि निर्मल 666 आणि यावर्षी मी एक प्रयोग केला की एकाच प्लॉटमध्ये निर्मल 666 आणि आदित्य रेडचं पीक घेतलं. आणि हे पीक घेत असताना मी मक्का ज्यावेळेस माझा 21 दिवसांचा झाला त्यावेळेस ॲग्री ह्युमिक हे एकरी 500 मिली आणि ॲग्री 82 हे एकरी 200 मिली हे दोन्ही वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट आहेत. तर हे मी त्यांना पाण्यातून सोडले आणि रिझल्ट पाहिला. तर रिझल्ट मका साधारणपणे 1 महिने झाल्यावरती मला दिसू लागला की पानं त्याची रुंद व्हायला लागली, खोडं जाड व्हायला लागली. आणि हे सगळं होत असताना ज्यावेळेस मला युरिया टाकायची वेळ आली शेतामध्ये तर युरिया सोबत सुद्धा मी ॲग्री 82 200 मिली आणि ॲग्री ह्युमिक हे 500 मिली सोडलं. आणि त्याच्यानंतर मी साधारणपणे 8 दिवस वावरात आलो नाही, शेतामध्ये आलो नाही. पण शेतामध्ये ज्यावेळेस आलो तर त्यावेळेस मला खूप चमत्कारिक रिझल्ट दिसायला लागले. आणि आज माझा मक्का 2 महिन्याचा झाला आहे. ह्या 2 महिन्यामध्ये मक्याची उंची साधारणपणे 12 फुटाच्या आसपास गेलेली आहे. आणि जनरली ज्याच्याकडून मी बियाणं आणतो त्या बियाण्याला एका झाडाला फक्त 2 कणस येतात, साधारणपणे 1.5 फुटाची. तर आज वन टाइम एका झाडाला 4 कणस आलेली आहेत आणि तीही 1-1 फुटाची. आणि म्हणजे कणस आज नुकतीच निघलीत तर ती उद्या जाऊन ती खूप म्हणजे 2 फुटापर्यंत त्याची साईज जायला पाहिजे. आणि साईज जाऊन एका कणसाला साधारणपणे 1 किलो मका व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये बघा अजून तुम्ही जबरदस्त पानाची क्वालिटी, पानाची साईज, पानाची जी जाडी असेल ही एकदम म्हणजे याची आपण कल्पनाच करू शकत नाही अशी. त्याच्यानंतर हे जे दांडे असतील हे मजबूत एकदम भक्कम दांडे आहेत. खूप मोठे मोठे दांडे दिसतात त्याचे. कितीही वारं आलं तर हे पडत नाही आणि ऊसापेक्षाही कडक म्हटलं तरी काय हरकत नाही. वा, जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. व्हेरी गुड. बघा हे दांडे इकडे बघा तुम्ही, सगळे संपूर्ण शेतामध्ये आतमध्ये जरी फिरून पाहिलं इकडे तरी सगळे दांडे सारखेच दिसतात. सगळीकडे एक सारखा मका आहे. पानाची साईज वगैरे बघा एकदम कडकपणा आहे, भरपूर मोठा मजबूत त्याला हे. आणि हिरवेपणा, गर्द हिरवेपणा आहे सगळ्यात जास्त. अरे वा, व्हेरी गुड. तर दरवर्षी एकरी साधारणपणे 2.5 ते 3 टनापर्यंत मका होते. ह्या वर्षी साधारणपणे 5 ते 6 टनापर्यंत मक्याचं उत्पन्न यायला पाहिजे. अरे वा, अतिउत्तम. सर काही प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हो, विचारा. साधारणपणे